आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार ज्या लोकांच्या घरात या 3 चुका होतात आणि प्रत्येकच जण ह्या 3 चुका करतातच, त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा. आणि जर तुमच्याकडून हीच चूक होत असेल तर आत्ताच्या आत्ता हे थांबवा, नाहीतर तुम्हालाही आर्थिक दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. आचार्य चाणक्य यांना भारतातील मोठे विद्वान, अर्थतज्ज्ञ आणि तत्त्ववेत्ता म्हटले जाते. मानवी जीवन सफल आणि समृद्ध बनवण्यासाठी त्यांनी काही जीवनावश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहे की जे लोक 3 प्रकारच्या चुका करतात त्यांच्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. चाणक्य नीतीनुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या स्वयंपाकघरात उष्टी, खरकटी भांडी असतात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करत नाही. आपण असे चुलीपाशी बसायचा आणि नशिबाला दोष द्यायचा, असंच आपल्या महाराष्ट्रातील लोकांची समजूत आहे. त्यामुळे सर्वात पहिलं तर आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करा, जेणेकरून तुम्हाला असं भोगावं लागणार नाही. कारण आपण काय करतो, हे माझ्या नशिबातच होतं, हे असंच लिहिलं होतं, हे असंच होणार होतं, असं नाही. आपण स्वतः त्या चुका करतो म्हणून ते भोगत असतो. म्हणून पूर्वीच्या काळी लोक अशी भांडी रात्रीच घासून ओटा लख्ख करून मगच झोपत असत. असतील शिते तर जमतील भूते, ही म्हण आपण ऐकलेली आहेत. त्यानुसार जिथे अशी खरकटी भांडी असतात तिथे नकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढते आणि माता लक्ष्मी पाऊल ठेवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिन्ही सांजेला घरात झाडू मारल्यास माता लक्ष्मी रुष्ट होऊन घराच्या बाहेर परस्पर निघून जाते. कारण घराचा उंबरठा हे माता लक्ष्मीचे प्रवेशाचे स्थान आहे आणि तिन्ही सांज ही तिच्या येण्याची वेळ आहे. त्यामुळे या कालावधीत घरी आलेल्या लक्ष्मीला केर दाखवून आपण तिचा रोष ओढवून घेऊ शकतो व त्यामुळे कायमस्वरूपी दारिद्र्याचा सामनाही करावा लागू शकतो. तसंच आपल्या घरातून कोणी व्यक्ती जर बाहेर प्रवासासाठी निघत असेल किंवा आपल्या घरात जर कोणी अतिथी आलेलं असेल तरीही तुम्ही झाडू काढायचा नाही. मुळात पाहुण्यांना आपला झाडूच दिसला नाही पाहिजे असं कुठेतरी आपण झाडू ठेवायचं स्थान बघायचं. आणि कुणी जर बाहेर प्रवासाला निघत असेल तर त्या टायमिंगला सुद्धा आपण झाडू मारायचा नाही, कारण आपण कळत नकळत आपली लक्ष्मी घराबाहेर काढून देत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांच्या घरी वयोवृद्ध माणसं, बाई माणूस, गोरगरीब, नोकर चाकरांचा अपमान केला जातो, त्यांना हीन वागणूक दिली जाते, अशा लोकांच्या घरी देखील लक्ष्मी माता थांबणे पसंत करत नाही. आपल्याकडे असं म्हणतात की पायीची वाहन पायीच बरी, असं म्हणून बऱ्याच ठिकाणी बायकांना कमी लेखलं जातं. परंतु आपल्याप्रमाणे समोरच्याही व्यक्तीमध्ये देव बसतो अशा पद्धतीने जर तुम्ही वागलात तर तुम्ही आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठे असो कोणाचाही अपमान करणार नाही. एकमेकास सहाय्य करावे, अवघे धरावे सुपंथ, सर्वांना सोबत धरून चालणं हेच कर्तेपणाचं लक्षण असतं. त्या घरावर काय आर्थिक संकट राहते, मनुष्य कर्जबाजारी होतो आणि अशी वागणूक देणाऱ्या व्यक्तीचे हाल होतात. तेव्हा तिचा सांभाळ करायला कोणीही उरत नाही. त्यामुळे सर्व पाप त्याच व्यक्तीच्या माथी लागतं जो माणूस इतरांना त्रास देतो. लक्ष्मीचे उपासक म्हणून आपणही या तिन्ही गोष्टी आपल्या घरात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तरच आचार्य चाणक्य यांच्या नियमांचे पालन होईल आणि लक्ष्मी मातेच्या कृपेमुळे आपल्या घरात तिचा वरदहस्त कायम राहून आपल्याला धनधान्याची उणीव कधीही भासणार नाही. रामकृष्ण हरी. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.